माझ्या लेकीला भोपळ्याच्या घाऱ्या खूप आवडतात. तर काल मार्केटमध्ये मला गावरान भोपळा दिसला. खूप छान होता, एकदम पिवळागार होता. त्यामुळे मी घेऊन आले. छोटे छोटे काप केले आणि कुकरच्या तळ्याशी पाणी घालून 2 शिट्या घेतल्या. घाऱ्या खमंग व्हाव्यात म्हणून थोडे मेथीदाणा आणि बडीशेप आणि वेलची मी मिक्सरला बारीक करून घेतली. 1 कप गूळ 1 ग्लास पाण्यामध्ये विरघळून घेतला. 1 उकळी काढायची म्हणजे गूळ पण विरघळतो. इथं आपला भोपळा शिजलेला आहे. मॅशरने मॅश करायचं किंवा किसून घ्यायचं. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि आपण वाटून घेतलेलं मेथीदाण्याचं मिश्रण आणि गुळाचं पाणी त्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं. पीठ घट्टसर असं मळायचं आणि एक गोळा करून आपल्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा असंच एक छोटी पुरी लाटून घ्यायची. तेल गरम करायला ठेवायचं आणि गरमागरम पुरी तेलामध्ये सोडायचं. वरतून तुम्ही तीळ पण लावू शकता. दोन्ही बाजूने पलटून छान तळून घ्यायचं. थोड्याच वेळात पुरी टम्म फुगते. दिसायला जशी सुंदर आकर्षक असते तशीच खायला पण एकदम चविष्ट लागते.